राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. परत आपलं स्वागत आहे मित्रांनो कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो आज आपण रिव्ह्यू करणार आहोत कियाची सोनेट, जी की मित्रांनो राहणार आहे पेट्रोल मॉडेल. म्हणजेच की मित्रांनो एसटीके ऑप्शनल पेट्रोलमध्ये येऊन जाईल मित्रांनो. 2026 ची लेटेस्ट गाडी करून जाते मित्रांनो. जीपीएस की आपल्या वाशिममध्ये चालू झालेलं मित्रांनो. सेल सर्व्हिस वगैरे ते मिळून जाईल मित्रांनो. बाकी तुम्हाला सगळ्या टाईपच्या गाड्या वगैरे पण कियाची इथे मिळून जाते मित्रांनो. मित्रांनो याची ॲक्शन प्राइस, याचा मायलेज, मिनिमम डाऊन पेमेंट, फीचर्स सगळे तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो मी. तर चला आजच्या व्हिडिओ करून स्टार्ट करूया मित्रांनो. सगळ्यात पहिले चाबी वगैरे बघू शकता तुम्ही या प्रकारे येऊन जाईल. कियाचं लोगो इथून जाईल आपल्याला. बाकी आपल्याला फिक्की वगैरे होऊन जाते मित्रांनो. बाकी लॉक अनलॉक आणि डिकीला आपण याला ओपन करू शकतो मित्रांनो. बाकी तुम्हाला माहिती मित्रांनो की आपल्या किया आपल्या गाड्यामध्ये फीचर्स देते की आपण नाही चाबी द्यायला ऑन करू शकतो. तर हा फीचर्स मित्रांनो तुम्हाला हायर मॉडेलकडून भेटून जाईल मित्रांनो. बेसिक मॉडेल आपल्याला जास्त करून भेटत नाही मित्रांनो. जर तुम्ही सोनेटचं जर हायर मॉडेलकडे गेले तुम्हाला ते फीचर्स मिळून जाईल, ज्याला तुम्ही चाबीवरून तुम्ही गाडीला स्टार्ट करू शकता मित्रांनो. बाकी आपण जर बघायला गेलो मित्रांनो याच्या प्राइसिंगबद्दल, तर सोनेट एसटीके ऑप्शनल जे मित्रांनो पेट्रोलवाला वेरियंट मॅन्युअलमध्ये याची प्राइस जेपीएस किया वाशिममध्ये 8,74,000 आहे मित्रांनो. मिनिमम डाऊन पेमेंट आपल्याला 3 लाख ते 3.5 लाख पर्यंत आपण करू शकतो मित्रांनो. बाकी आता आपण बोलूया मित्रांनो इंजिन वगैरेबद्दल. तर याला आपण नाही का आतून आरामात खोलूया एकदा बोनटला मित्रांनो, नॉट इंजिनला. माहिती खाली दिलेले आपण आरामात खोलूया. बाकी मित्रांनो इंजिन सध्या म्हणजे बोनट सध्या म्हणजे मित्रांनो मेन गरम झाला असेल. इंजिन वगैरे मित्रांनो ते आपल्याला स्मार्ट स्ट्रीम जी 1.2 लिटरचं 4 सिलेंडर इंजिन मित्रांनो, जे की आपल्याला 1197 सीसी मध्ये 4 सिलेंडर इंजिन जाते. जे की आपल्याला पॉवर कॉर्ड दिले मित्रांनो 81.8 bhp आणि टॉर्क कॉर्ड देते मित्रांनो 115 न्यूटन संघ. बाकी 4 सिलेंडर इंजिन वगैरे जाते मित्रांनो. बाकी याला मित्रांनो आपल्याला तसं 3 सिलेंडर इंजिन 4 सिलेंडर इंजिन आपल्याला कॉमन आहे मित्रांनो, भेटायला मिळून जातात. आपल्या गाडीच्या लांबी वगैरेबद्दल, तर हिची लांबी मित्रांनो आपल्या 4 मीटरच्या आत येऊन जाते. म्हणजेच की 3995 मध्ये आपल्या गाडीची लांबी वगैरे मित्रांनो. आपल्या गाडीची रुंदी वगैरे मित्रांनो 1790 mm आहे. आणि आपल्या गाडीची उंची वगैरे मित्रांनो तर आपल्याला 1642 mm मध्ये मिळून जाईल मित्रांनो. बाकी आपल्या गाडीचा जो व्हीलबेस वगैरे आहे तर तो आपल्याला 2500 mm म्हणजेच की 2500 mm मध्ये मिळून जाईल. ग्राउंड वगैरे गाडीचं मित्रांनो आपल्याला 205 mm मध्ये मिळून जाते. म्हणजेच की टाटा नेक्सॉन आणि सोनीचं ग्राउंड एका गाड्यामध्ये सेमच येऊन जाईल. फक्त नेक्सॉनचं 208 mm आहे आणि आपल्या सोनीचं मित्रांनो 205 mm मध्ये मिळून जाईल. बाकी बुटप्रूफ वगैरे मित्रांनो 385 लिटर मध्ये येऊन जाते मित्रांनो. तर राहिली गोष्ट आपल्या गाडीच्या मायलेज वगैरेबद्दल, तर पेट्रोलमध्ये मित्रांनो हे आपल्याला 17 ते 18 किलोमीटरचं आपल्याला मायलेज आरामात देते मित्रांनो. बाकी तुम्ही चांगलं चालवलं तर तुम्हाला 19-20 पर्यंत पण देऊ शकेल मित्रांनो गाडीचा मायलेज वगैरे एवढा. बाकीची प्राइसिंग वगैरे तुम्हाला सांगितलेलं मी किंवा 8,74,000 एक्शोरूम आहे. 3 लाख ते 3.5 लाख पर्यंत आपण डाऊन पेमेंट करू शकतो याच्यावाली. जसं आपण बोलायला गेलो बेसिक फीचर्स वगैरेबद्दल मित्रांनो, ती आपल्याला येऊन जाते कियाचं लोगो वगैरे सेंटरमध्ये येऊन जाईल आपल्याला. बाकी ब्लॅक वगैरे गाडी येऊन जाते आपल्याला. जे ग्रिल वगैरे मित्रांनो हे आपल्या ब्लॅकमध्ये येऊन जाईल प्रॉपर समोर. बाकी खाली पण आपल्या ब्लॅक मध्ये येऊन जाते. आणि आपण बघायला हेडलाईट वगैरे मध्ये मित्रांनो आपल्याला हॅझन सेटअप वगैरे दिलेला याच्यामध्ये. स्टार्ट करूया एकदा याला. या प्रकारे याच्यामध्ये लाईट वगैरे मित्र हॅझन मध्ये, जे की आपल्या हाय साठी बाकी लो बीम साठी साईडला दिलेला आहे. आणि आपण जर बघायला गेलो मित्रांनो समोरच्या पार्किंग सेन्सर वगैरे असतात तसे आपल्या समोर 4 दिलेले आहेत मित्रांनो. आणि इथं आपल्याला येऊन जाते टोचणीच्या जागावर मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता इथं. पाठी म्हणजे आपल्या पार्किंग सेन्सर फक्त 2 दिले मित्रांनो, समोर आपले 4 दिलेत तसे. बाकी टायर्स वगैरे आपण बघायला गेलो मित्रांनो याच्यामध्ये, तर आपल्याला अपोलो कंपनीचे टायर येतात मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही अपोलो कंपनीचे टायर. तर टायर्सचे मित्रांनो आपल्याला इथे येऊन जाते 215 60 R 16 इंचचा टायर आहे मित्रांनो याच्यामध्ये दिलेला. बाकी हे स्टील रिम आहे मित्रांनो, अलॉय वगैरे नाहीये. तुम्हाला वाटेल अलॉय आहे, अलॉय नाहीये, स्टील रिम आहे मित्रांनो. बाकी हे आपल्याला डायमंड कट टाईप दिलेले पण स्टील रिम आहे मित्रांनो. समोर डिस्क त्याच्यात येऊन जातात, पाठीमागे ड्रम ब्रेक येऊन जातात त्याच्यामध्ये. दिसायला गेलो आपण म्हणजे बघायला गेलो आपल्याला वाटेल की अलॉय वगैरे आहे का, पण अलॉय नाही. म्हणजे की व्हील कॅप आहेत मित्रांनो याच्यावरती. हे पण आपल्याला याच्यावरती इंडेक्स वर येऊन जातील याच्यावरती. बाकी आतल्या बाजून आपण बघायला गेलो जसं बाकी विंडो करा मित्रांनो इथं आपल्याला येऊन जातील याच्यामध्ये, ज्यामध्ये तुम्हाला लॉक अनलॉक वगैरे येऊन जाते. याच्यामध्ये फीचर्स चाइल्ड लॉक सिस्टीम वगैरे येऊन जाते मित्रांनो. बाकी जी मिरर कंट्रोल हे तुम्हाला इलेक्ट्रिक केले मित्रांनो, म्हणजे की एका बटन बंद आणि चालू वगैरे होऊन जातात मित्रांनो हे. बाकी खाली स्पीकर, वॉटर जागा वगैरे हार्ड प्लास्टिक याच्यामध्ये येऊन जाते मित्रांनो. बाकी सीटचे कंट्रोल करा मित्रांनो आपल्या इथं दिले आहेत, म्हणजे की तुम्हाला जर या पॅनलला जर तुम्हाला जर सर्व करायचं असेल तुम्हाला हे बटन दिलेलं मित्रांनो. बाकी हे जे पॅनल आहे यानं तुम्ही सीटला तुम्ही हाईट याची उंची करू शकता. बाकी खाली आपल्याला दिलेले मित्रांनो काळं बटन वगैरे जेणेकरून तुम्ही पूर्ण सीटला समोर किंवा मागे करू शकता. बाकी इथं आपल्याला मित्रांनो पेट्रोलची इन्फॉर्मेशन. बाकी पेट्रोल टँकला तुम्ही इथे ओपन करू शकता मित्रांनो. तर सध्या बसलेलो मित्रांनो गाडीमध्ये मी. आता आपण गाडीबद्दल जर बघायला गेलो तर स्टेरिंग करायच्या हवं तर याच्यामध्ये आपल्या कियाचं लोगो सेंटरमध्ये येऊन जाते. आणि तुम्ही आपल्या सेल्टॉचा व्हिडिओ बघितला असेल त्यामध्ये कसं तुम्हाला साईडला दिलेले त्याच्यामध्ये थोडं अपडेट केलेलं आहे मित्रांनो. बाकी इथं आपल्याला एमआयडी कंट्रोल ते आपल्याला येऊन जातील मित्रांनो, जसं की क्रूज कंट्रोल असतात त्यावेळेस फीचर्स वगैरे येतात मित्रांनो. बाकी या बाजूलाचे जसं की इन्फॉर्मेशन सिस्टम वगैरे त्याची कंट्रोल आपल्या प्रॉपर येऊन जातील मित्रांनो. बाकी जसं की म्युझिक कंट्रोल आपल्या इथे येऊन जातात मित्रांनो. बाकी स्टेरिंग आपल्याला हे टेल टाईप आहे मित्रांनो, टेलिस्कोपिक टाईप आपल्याला भेटणार नाही आहे. हेडलाइट्स वगैरे मित्रांनो ऑटोमॅटिक येऊन जाते विथ इंडिकेटर्स वगैरे मित्रांनो. बाकी या बाजूचे वापर कंट्रोल करायला जातात मित्रांनो फ्रंट आणि रिअरचे मित्रांनो.
बाकी या बाजूला आपल्या याचं टॅक्सी कट वगैरे पार्किंगचं जे बटन वगैरे त्याला तुम्ही पार्किंग सेन्सरला बंद किंवा चालू इथून करू शकता मित्रांनो. बाकी इथं आपल्याला ॲडजस्ट बटन दिलेले आणि हेडलाईट लेवल वगैरे तुम्ही इथून ॲडजस्ट करू शकता मित्रांनो. बाकी या बाजूला मित्रांनो याची AC वगैरे दिले आहेत आपल्याला. स्क्रीन वगैरेकडे जाऊया मित्रांनो. तर ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो संग काम करून जाईल मित्रांनो हे. बाकी आपण जर बघायला गेलो मित्रांनो खाली AC वगैरे येऊन जातील याच्यामध्ये, ज्याचे कंट्रोल आपल्या इथं दिले आहेत. ऑटोमॅटिक AC सेटअप याच्यामध्ये येऊन जाते मित्रांनो. आणि ट्रान्समिशन 5 स्पीड आहे मित्रांनो. प्लस कॅमेरा क्वालिटी वगैरे तुम्ही चेकआउट करू शकता, या प्रकारचे येऊन जाईल गाडीमध्ये आपल्या. बाकी इथं आपल्या पार्किंगचं बटन वगैरे दिलं मित्रांनो. खाली आपल्याला टाईप-सी चार्जिंग पॉईंट, 12 चार्जिंग पॉईंट आणि USB चार्जिंग पॉईंट हे तीन सारखे फीचर्स वगैरे दिलेले आहेत गाडीमध्ये. 2 कम्फर्ट वगैरे येऊन जाते याच्यामध्ये. बाकी आमरेस्ट वगैरे आपला इथे येऊन जाईल मित्रांनो. सनरूफ पूरा गाडीमध्ये आपल्या मॅन्युअल येऊन जाते मित्रांनो या प्रकारचा. हे या टाईपचं येऊन जाते. बाकी इथं प्रॉपर येऊन जाते. बाकी सनग्लासचं होल्डर वगैरे ते आपल्या इथं आलेलं मित्रांनो. आणि टिकट होल्डर वगैरे आपल्याला या बाजूला पण येऊन जाते आणि या बाजूला पण येऊन जाते मित्रांनो, जे की स्लाइडेबल आहे. बाकी डे नाईट मिरर वगैरे गाडीमध्ये आपल्याला येऊन जाईल मित्रांनो. आणि जे ग्लव बॉक्स वगैरे ते आपल्या याच्यामध्ये जे स्पेस वगैरे असते ते चांगल्या प्रकारचं येऊन जाईल मित्रांनो. तर या प्रकारे आपल्या गाडीचं जे इंटिरियर वगैरे ते आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. बाकी मित्रांनो आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या सेकंड रो वगैरेबद्दल. तर सेकंड रोमध्ये आपण जर बघायला गेलो, जे स्पेस वगैरे असते आपल्याला पाठीमागं बसण्यासाठी, तर हा जो आहे मित्रांनो पाठीमागे तर असं चांगला दिलेला आपल्याला लेग रूम, थाय सपोर्ट वगैरे ते चांगल्या प्रकारे होऊन जाईल. टाईप-सी चार्जिंग पॉईंट आणि फोन होल्डर वगैरे पण दिलेले मित्रांनो. फोन ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे. सीट बेल्ट वगैरे याच्यामध्ये मित्रांनो ॲडजस्टेबल आहेत आपल्याला. 6 एअरबॅग येऊन जातात मित्रांनो गाडीमध्ये. बेस असो किंवा टॉप मॉडेलमध्ये येऊन जातात मित्रांनो हे. बाकी आपल्याला इथं आर्मरेस्ट वगैरे येणार नाही आणि 2 हेडरेस्ट वगैरे याच्यामध्ये येऊन जातात, जे सध्या पॅक आहेत मित्रांनो, बघू शकता तुम्ही. बाकी आता आपण जाऊया रिअर प्रोफाईल मित्रांनो. आणि हो मित्रांनो, आपल्या प्रायव्हसीसाठी कंपनीने आपल्याला कर्टन्स वगैरे दिलेले आहेत, जेणेकरून आपल्या गाडीमध्ये ऊन पण जाणार नाही आणि प्रायव्हसी पण आपली जी राहते ती बनी राहते मित्रांनो. तर हा जो फीचर्स आहे आपल्या दुसऱ्या कोणत्या गाडीमध्ये येणार नाही. अंडर 4 मीटर जे या गाडीच्या कॉम्पिटिशनमध्ये द्यायचं मित्रांनो, तर आपल्या सोनेटमध्ये येऊन जातात मित्रांनो हे फीचर्स वगैरे. बाकी आता आपण जर बघायला गेलो मित्रांनो आपल्या गाडीच्या रिअर प्रोफाईल वगैरे बद्दल, तर पाठीमागे आपल्याला फुली कनेक्टेड टेललाईट वगैरे ती येऊन जाईल मित्रांनो. आणि सेंटरमध्ये आपल्याला कियाचं लोगो येऊन जाते मित्रांनो या बाजूला. बाकी इथं आपल्याला GPS कियाची बॅजिंग येऊन जाईल मित्रांनो. आणि जे बोनट वगैरे आपण बूट पेस्टला जर आपण ओपन केलं बूटला, तर या प्रकारे आपलं बूट फेस वगैरे येऊन जाईल याच्यामध्ये 385 लिटरचं. बाकी खाली याच्यामध्ये शिफ्टिंग टायर वगैरे जाते मित्रांनो. आणि याचं टायर साईज वगैरे मित्रांनो आपल्याला 195 65 R15 इंचचं टायर आहे मित्रांनो. टोलकेट वगैरे याच्यामध्ये येऊन जाईल आपल्याला. बाकी तुम्हाला इथं 5 वगैरे लावण्यासाठी जागावर दिलेली मित्रांनो. बाकी इथं आपल्याला रिव्हर्स कॅमेरा इथे येऊन जाईल मित्रांनो. समोर आपल्याला 4 पार्किंग सेन्सर आहे मित्रांनो. पाठीमागे आपल्याला सिर्फ 2 पार्किंग सेन्सर येऊन जातात मित्रांनो. बाकी रिअर वायपर, डिफॉगर, वॉशर, हायलॅम्प स्टॉप लॅम्प, शार्प रेन एंटिना, रूफ रेल्स यासारखे सगळे फीचर्स याच्यामध्ये येऊन जातात मित्रांनो. बाकी ही गाडी वगैरे म्हणजे तसं प्रीमियम टाईप येऊन जाते आपल्याला. अंडर 4 मीटर आपण बघायला गेलो मित्रांनो. पेट्रोल डिझेल दोन्ही कॉम्बिनेशन मित्रांनो याच्यामध्ये. पेट्रोल टँकसाठी जागा इथं दिलेली मित्रांनो आपल्याला. बाकी जर मित्रांनो तुमची रनिंग जर खूप जास्त असेल, तर तुम्ही नाही का डिझेल मॉडेल कधी पण प्रिफर करू शकता. थोडं म्हणजे स्टार्टिंग थोडं महागात पडेल मित्रांनो, पण रनिंगमध्ये तुम्हाला ते कळून जाईल किंवा डिझेल आपण घेतलं चांगलंच झालं. तुमची रनिंग जर कमी असेल तर पेट्रोल मॉडेल घेऊन जा मित्रांनो. बजेटमध्ये पण येऊन जाते, मालिक पण चांगला आहे मित्रांनो. बाकी याचा डिटेल रिव्ह्यू कसा वाटला मराठीमध्ये मला कमेंट करून सांगा मित्रांनो. बाकी अंतर अजून कोणत्या गाडीचा रिव्ह्यू करा बघायचा असेल ते पण कमेंट करून सांगा. बाकी आपल्या चॅनलमध्ये जर नवीन आलेला असेल मित्रांनो, तर आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आता लवकर 500 सबस्क्रायबर कंप्लीट करून टाका मित्रांनो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.